ज्ञानेश 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 कुठे असेल आपण लेग अंपायर जायचे. ज्ञानेश शिंदे. हॅलो दोन्ही संघाचे 12th मॅन. धन्यवाद गणेश केसरकर यांचा आवाज तुम्ही ऐकला. स्पर्धा आपण पाहतोय माझा विभाग माझा अभिमान डवळी विभाग क्रिकेट संघटना अंतर्गत आई गावदेवी क्रीडा मंडळ चाळीचा कोंड मुंबई ठाणे पुणे बडोदा आयोजित असणारी स्पर्धा आई गावदेवी चाळीचा कोंड चषक 2025. दोन्ही संघाचे 12th मॅन. बॅटिंगसाठी विकास मोरे आणि नॉन स्ट्राईक एंडला विनोद मोरे. तर बॉलिंगसाठी आपण निवृत्ती मोरे. दोन संघ एकमेकांसमोर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एका बाजूला चंद्रगड वॉरियर ढवळे तर एका बाजूला उमरठ स्पोर्ट्स क्लब ब हा संघ USG उमरठ स्पोर्ट्स क्लब ब हा संघ आपण पाहतोय बॅटिंग करण्यासाठी. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये. विकास मोरे यांना आम्ही 12वी खेळाडूच्या भूमिकेमध्ये कित्येक वेळा पाहिले परंतु आज बॅटिंगसाठी दाखल झाले. तर निवृत्ती मोरे बॉलिंगसाठी. चला मॅचला सुरुवात होईल. पहिला बॉल घेऊन निवृत्ती. पहिलाच बॉल ब्लॉक होल टाकलाय. पहिल्याच बॉलवरती पंचगड लावून अपील केली आहे परंतु पंचांवरती कोणताही दबाव पडणार नाहीये. पहिला चेंडूवाला निर्धाव. सुरुवात चांगली केली आहे. सुमित देखील आपल्याला या टीममध्ये पाहायला मिळतोय. एक दर्जेदार खेळाडू क्लासिकल खेळाडू सुमित मोरे आपण पाहिलाय. अंडरआर्म क्रिकेट व्यावसायिक गटामधून तो नेहमी खेळत आलाय आणि DVPL डब्ल्यू विभाग प्रीमियर लीग मध्ये अर्धशतक करणारा खेळाडू या टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरा बॉल ब्लॉक होल चेंडू होता. शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. तिकडे मात्र झेल टिपलाय त्याने आणि विकास मोरेला कॅच आहे का. निर्णय पंचांचा येईल. नॉट आउट. एक धाव मिळेल आणि या एकेरी धावेने संघाचं खातं खुललं जाते. उमरठ स्पोर्ट्स क्लब विकास मोरे यांच्या बॅटमधून एक धाव आली तर त्यांच्या जोडीला विनोद मोरे. किती धावांपर्यंत थांबवलं जाणार आहे उमरठ स्पोर्ट्सला. हा बॉल देखील चांगला आहे. विकेट कीपरच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल. मागील मॅच मध्ये बोरज ब्लास्टर या टीमने सिद्धिविनायक बोरावळे टीमला पराभूत केलं आणि लोअर फुल टॉस ऑन साइडला खेळायचा प्रयत्न. शॉर्ट मिडॉनला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एक सिंगल मिळेल. एकेरी मदतीची त्या एकेरी धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये वाढ होते. धावसंख्या 2 वरती जाऊन पोहोचते. 4 बॉल आणि 2. पहिला बॉल डॉट आला. दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली. तिसरा बॉल डॉट आला. चौथ्या बॉलवरती एक सिंगल आली. हे समीकरण आपल्याला पहिल्या ओव्हर मध्ये पहिल्या षटकात पाहायला मिळते उमरठ स्पोर्ट्स क्लब या टीमचं. चांगली स्पर्धा. आई गावदेवी चाळीचा कोण चषक आपल्याला आतापर्यंत तरी पाहायला. मोठा फटका विकास मोरे यांच्या बॅट मधून आलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी चुकी केली. घाई केली. अति घाई संकटात नाही. हा बॉल सीमारेच्या पलीकडे गेला. 6 धावा आल्या. षटकार विकास मोरे यांच्या बॅट मधून. आता अजून 2 षटकार मारले तर ज्ञानदेव मोरे यांच्याकडून 1000 रुपये. एक तर मारलाय. 2 अजून मारले तर 1000. आणि इथं मात्र काय घडतंय. क्लीन बोल्ड त्रिफळाची जसं बक्षीस लावलं तसं बॉल स्टंप वरती जाऊन आदळला आणि विकेटचं होते पतन. खेळाडू बाद. विकास मोरे आउट.
क्लीन बोल्ड त्रिफळाची झाला. ज्या अगोदरच्या बॉलवरती षटकार आला त्याच्यानंतर लगेच त्रिफळाचीत केलं. धावसंख्या 8 वरती जाऊन पोहोचले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 ला 1 बाद आहे. नवीन बॅटर सचिन कळंबे. सचिन कळंबे मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर. चला 15 मिनिटांमध्ये 4 षटकं टाकायचे आहेत याची नोंद घ्या. नवीन बॉलर मंगेश पवार. गणेश केसरकर कुठे आहेत? चला थोडस घाई करा. 15 मिनिटांमध्ये टाकायचे 4 षटकं तुम्हाला याची नोंद घ्या. नाहीतर 5 धावांची पेनल्टी दिली जाईल याची नोंद घ्या. हा बॉल खाली राहिला आहे. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. डॉट. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा टाकलाय. मंगेश आलाय बॉलिंग साठी. बॅकफुटला जाऊन पॉइंटला खेळाय. क्षेत्ररक्षक आहे. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळेल परंतु थ्रो चुकीच्या पद्धतीने केलाय. धाव मिळाली 1. बाळू यांना आता सध्या तरी कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये पाहतोय. SK लाईव्ह इव्हेंटचं काम करतायत. फोर्स 1 लाईव्हला देखील ते सोबत असतात आणि कॅमेरामनची भूमिका चांगल्या पद्धतीने काम पार पाडतायत. हा देखील बॉल चांगल्या टप्प्यावरती होता. डॉट आलाय. पहिला डॉट आला त्याच्यानंतर सिंगल आणि आता देखील डॉट. म्हणजे चांगली गोलंदाजी मंगेशची या षटकामध्ये पाहायला मिळते. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या 9 या आकड्यावरती पाहायला मिळते. 9 धावा धावफलकावरती आहेत. त्या बॉलवरती फटका आलाय परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी नाहीये. नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये चेंडू पडतो. 1 धाव घेते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय आणि दुसरी धाव देखील यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली आहे. 2 धावा आल्या. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये वाढ झाली. धावसंख्या 11 वरती जाऊन पोहोचली. 11 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल घेऊन मंगेश. पुन्हा एकदा चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी. दोन्ही बॅटर्सला आतापर्यंत मोठा फटका खेळता आलेला नाहीये. विकास ज्या वेळेला मैदानात होते त्यांनी एक षटकार जरूर ठोकला परंतु आता दोन्ही बॅट्समनला थांबवण्यामध्ये यश येते. गोलंदाज मंगेशला. आतापर्यंत केवळ 3 धावा खर्च केल्या. संघाची धावसंख्या 11 वरती थांबली आहे. 11 वरती स्थिरावली आहे. अजूनही या षटकामधील शेवटचा बॉल बाकी आहे. ओव्हर पिच बॉल कव्हरला उडवलाय. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर मध्ये येतोय. दुसऱ्या धावेचा प्रश्न इथं मात्र प्रयत्न केलाय. दुसरी धाव पूर्ण झाली आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 ओव्हर नंतर धावफलकावरती 13 धावा ज्या पाहायला मिळत आहेत. 13 धावा धावफलकावरती आहेत. चंद्रगड वॉरियर्स ढवळे विरुद्ध आपण सामना पाहतोय उमरठ स्पोर्ट्स क्लब. अशी मॅच 2 षटका संपल्यानंतर 13 धावा धावफलकावरती. अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. नवीन बॉलर कोणता असणार आहे? नवीन गोलंदाज कोणता असणार आहे? गोलंदाजी मार्क वरती तिसरं षटक घेऊन
तर ओमकार मोरे गोलंदाजी मार्कवरती आलाय, त्यासाठी अनिल मोरे यांच्याकडून प्रत्येक विकेटला 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळाय, क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचणार का? पोहोचलाय, एक धाव घेतली, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एकच धाव घेतली आहे, चांगले फिल्डिंग त्या ठिकाणी, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकेरी धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे गेला. ओमकार मोरेच्या प्रत्येक विकेटसाठी अनिल मोरे खांडस गावचे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. हा बॉल चांगला आहे, टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं, फलंदाजाची फिरकी घेतली, यष्टीरक्षकाचा वेध घेतला, डॉट बॉल टाकतोय ओमकार मोरे. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे, संघाची धावसंख्या 14 वरती. 14 धाव फलकावरती आहेत. हा बॉल फ्लिक केलाय बॉटमॅनच्या सहाय्यानं, स्वतः विकेट किपर चेंडूवरती जाईल, एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. कमी धावसंख्येमध्ये आपल्याला संघ उमरठ स्पोर्ट्स क्लब ब पाहायला मिळेल का, आणि त्या तिथपर्यंत धावा रोखण्याचा प्रयत्न नक्कीच चंद्रगड वॉरियर ढवळे संघाचा असणार आहे का? आतापर्यंत जरी तीनही गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली, टिचून मारा आपण पाहायला मिळालाय. टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांच्या माध्यमातून घेण्यात आला, आणि आतापर्यंत चांगली गोलंदाजी चंद्रगड वॉरियर ढवळे या संघाची पाहायला मिळते. फुलटॉस बॉल, त्याच्यावरती प्रहार केलाय, सुमित बॉलवर इथं पोहोचतोय, झेल टिपलाय, झेल टिपला होता, पंच नो बॉल आहे का? निर्णय कळवा. बॅट्समन कॅच आउट, कॅच आउट म्हणजे 100 रुपयाचा मानकरी ठरलाय आता ओमकार मोरे. विनोद मोरे आउट होतोय. आता नवीन बॅट्समन सचिन कळंबे, दोनही सचिन कळंबे खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत. 2 विकेट माघारी परतल्यात, संघाची धावसंख्या 15 वरती स्थिरावली आहे. तिसऱ्या ओव्हरचा खेळ चालू आहे, अजूनही तिसऱ्या ओव्हर मधील 2 बॉल बाकी आहेत. 15 धावा धाव फलकावरती आहेत, 8 बॉल अजूनही बाकी आहेत. लोअर फुल टॉस, पुन्हा एकदा ड्राईव्ह ऑन साइडला, सुमित वेगानं चेंडूवरती येतोय, चांगली फिल्डिंग सुमितच्या माध्यमातून, एक सिंगल घेतली, एक धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये वाढ झाली, धावसंख्या 16 वरती जाऊन पोहोचली आहे. 16 धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज बॅटनर फाईन लेगच्या दिशेने, आता चेंडू मार्गस्थ होताना पाहायला मिळतोय, खेळाडू त्या ठिकाणी नाहीये, बॉल मात्र थांबणार नाहीये, बॉल निघून जातोय सीमारेषा पार. या बॉलवरती मिळताय धावा 4. टायमिंग मात्र या फटक्यासाठी त्यांनी पाहायला मिळालं. 4 धावा शेवटच्या बॉलवरती आल्या, आणि संघाची धावसंख्या आता 20 वरती जाऊन पोहोचली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय, 20 धावा धाव फलकावरती आहेत, 2 गडी बाद झालेत. शेवटच्या ओव्हरसाठी, शेवटच्या षटकासाठी दिलीप मोरे, बुमराची ऍक्शन असणार हा खेळाडू गोलंदाज डीव्हीपीएल ला देखील आपल्याला पाहायला मिळाला. तीन षटकामध्ये केवळ 20 धावा, पहिल्या षटकामध्ये आल्या 8, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 5, आणि तिसऱ्या षटकात आल्या 7. शेवटचे 6 बॉल दिलीप मोरे. दिलीप आलाय शेवटचं षटक घेऊन. जसप्रीत बुमराची ऍक्शन. पहिलाच बॉल ओव्हर पिच होता, ड्राईव्ह केलाय, लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय, फिल्डिंग चांगली केली आहे, थ्रो देखील चांगला आहे.
एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एकेरी धावेच्या सगळीने धावसंख्यामध्ये वाढ होते. धावसंख्या 21-21. 21 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 5 बॉल बाकी आहेत. पुढची मॅच असणारे बोरस ब्लास्टर आणि चालू सामन्यातील विजेता संघ अशी मॅच असेल. आडव्या बॅटनं ऑन साइडला फटका सजवलाय. सुमित बॉलवरती चांगल्या पद्धतीने गेलाय. एक धाव घेतली आणि एका धावेवरती समाधान मानावे लागेल. ही चांगल्या खेळाडूची खासियत आहे, ज्यावरती बॉल त्याला माहिती आहे टप्पा पडल्यानंतर अडवायचा आहे. कॅच वरती तो गेला नाहीये. बॉल स्टॉप केला, धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. केवळ एक धाव मिळाली. मोठा फटक्यापासून आता वंचित आहे. विकास मोरे यांनी एक षटकार खेळला आणि त्याच्यानंतर जर पाहिलं तर सचिनने एक चौकार जरूर खेळलाय. दोनच मोठे फटके आलेत. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. पायावरती बॉल टाकलाय. पायातून इथं मात्र जर एक सिंगल मिळवली आहे, लेग बायची एक सिंगल स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल. रायझिंग स्टार खांडचा संघ पहिल्या अ गटातून जिंकलाय. दुसऱ्या ब गटातून शिवशक्ती क्रीडा मंडळ गोवेले हा संघ जिंकलाय. तर क गटातून कोणता एक संघ बक्षीस फेरीमध्ये जाईल. ड गटातील संघ देखील आपण 4 पाहणार आहोत. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज दिलीप. शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. चांगली फिल्डिंग आज जर पाहिलं तर चंद्रगड वॉरियर्स ढवळे या संघाची दोनही बाजूमध्ये चांगला परफॉर्मन्स झालाय. बॉलिंग देखील फिल्डिंग देखील, परंतु बॅटिंग अजूनही बाकी आहे. किती धावांचं टार्गेट ठेवलं जाते त्यांच्या समोर उमरठ स्पोर्ट्स क्लब ब संघाकडून. संघाची धावसंख्या 24 वरती अजूनही जर पाहिलं तर दोन बॉल बाकी आहेत. 24 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा कार्पेटच्या सहाय्याने फटका डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक पोहोचला. एक चांगली फिल्डिंग, चांगल्या फिल्डिंगचा दर्जा काय असतो ते आज मात्र चंद्रगड वॉरियर ढवळेने दाखवलंय आणि सर्वांनीच चांगली फिल्डिंग केली आहे आजच्या दिवसामध्ये, आजच्या या मॅच मध्ये. धावबादची विकेट मिळते. 25 धावा धावफलकावरती. सव्वीस धावा धावफलकावरती आहेत. लास्ट बॉल. कल्पेश कळंबे. कल्पेश आलेत बॅटिंग साठी. 26 धावा, 26 झाले. 25 झाले. बरोबर आहे सुमित, बरोबर आहे. 25 झाले. 25 धावा धावफलकावरती. लास्ट बॉल. ओव्हर पिच बॉल होता. ड्राईव्ह केलाय. शॉर्ट मिड ऑफला क्षेत्ररक्षक मिस फिल्डिंग थोडीशी झाली. नो बॉल पंचांनी घोषित केलाय. म्हणजे 2 धावा आल्या. नो बॉल वरती एक सिंगल. लास्ट बॉल. 2 धावा. 1+1. संघाची धावसंख्या 27 वरती 27. फटका फसलाय. चेंडू हवे. झेलची संधी आणि झेल टिपलाय. फलंदाज झाला पण फ्रीटचा बॉल होता. एक धाव मिळाली आणि एकेरी धावेच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये 28 एक रन पळालेत. 28-29 ची आवश्यकता. 24 बॉल आणि 29. चला लगेच चला उमरठ टीम, उमरठ स्पोर्ट्स क्लब लगेच मैदानात चला आणि फिल्डिंग लावून घ्या. आणि चंद्रगड वॉरियर ढवळे आपले बॅट्समन पण लगेच पाठवायचे.
चला बॅट्समन चला. सतीश जाधव कुठे असेल तर आपण लवकर व्यासपीठाशी संपर्क करा. सतीश जाधव, सतीश जाधव या. एकोणतीस धाव. ओके. तर पहिल्याच बॉलवरती 4 धावा सुमितच्या बॅटमधून आल्यात. 29 धावांची आवश्यकता. पहिल्याच बॉलवरती ठोस सुरुवात सुमितने केली आहे. त्यासाठी सुमित ओळखले जातात. तिथे मात्र आउटसाइड एज गल्लीमध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. फिल्डिंग चांगली केली आहे. दिलीप 1 धाव आली. 5 धावा धावफलकावरती. 2 बॉल आणि 5. मुकुंद आता मुकुंदच्या बॅटमधून या 4 धावा येताना पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवरती चौकार सुमितने खेळला. दुसऱ्या बॉलवरती सिंगल घेतली आणि मुकुंद स्ट्राईक एंडवरती गेल्यावर त्याने देखील एक्स्ट्रा कव्हरला एक चांगला फटका सजवला. 4 धावा त्याच्या बॅटमधून देखील आल्या. संघाची धावसंख्या 9 वरती जाऊन पोहोचली. पुन्हा एकदा आता कव्हरला खेळलाय. कव्हर पॉइंट मधून चेंडू ट्रॅव्हल होईल का? चेंडूचा पाठलाग केला जातोय. बॉल मात्र थांबणार नाहीये. बॉल निघून जातोय 4 धावांसाठी. 4 धावा आल्यात. 4 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये वाढ झाली. आता 13 वरती धावसंख्या जाऊन पोहोचले. आता 16ची आवश्यकता असणार आहे विजयासाठी. या मॅच मध्ये हॅलो 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 हॅलो
हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो ओके. 20 धावा पहिल्या षटकामध्ये आल्यात. आता 9 धावांची केवळ आवश्यकता चंद्रगड वॉरियर्स ढवळे या टीमला. व्हाईट बॉल 8 ची आवश्यकता. 21 वरती धावसंख्या जाऊन पोहोचले म्हणजे आता केवळ 8 धावांची आवश्यकता आहे. हा बॉल चांगला आहे परंतु विकेट किपर विकास मोरे यांच्याकडून चुकी झाली आहे. मिस फिल्डिंग आणि मिस फिल्डिंग. 22 ची एक धाव 7 ची आवश्यकता. चला टॉस साठी यायचे. हॅलो 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 हॅलो. तर धावसंख्या झाली आहे 23. 6 धावांची आवश्यकता विजयासाठी असणारे चंद्रगड वॉरियर्स ढवळे या टीमला. त्याला बोरर ब्लास्टर आपला कॅप्टन पाठवा. हॅलो 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 हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. 3 धावांची आवश्यकता आता असणार आहे विजयासाठी. 3 धावांची आवश्यकता चंद्रगड वॉरियर्स ढवळे टीमला असणार आहे. तर टॉस साठी बोरज ब्लास्टर कॅप्टन आपण तरी त्या बोरज ब्लास्टरचे कॅप्टन. या बॉलवरती फटका मिड विकेटच्या दिशेने खेळला आहे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी परंतु बॉल सीमारेच्या पलीकडे आणि दुसऱ्या ओव्हरला मॅच संपली आहे. चंद्रगड वॉरियर्स ढवळे या टीमने विजय संपादित केला. वेल चंद्रगड वॉरियर्स ढवळे. तर उमरठ स्पोर्ट्स क्लब आपल्याला खूप साऱ्या शुभेच्छा पुढील मॅच साठी. त्याला टॉप साठी यायचं. टॉप साठी चंद्रगड वॉरियर्स ढवळे आणि बोरज ब्लास्टर सत्यवान